नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या-छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. एक आहे क्लायंटच होती. ती ना दिल्लीची आहे, ठीक आहे. आणि तिने लव्ह मॅरेज केलेलं आहे. महाराष्ट्रीयन आहे, दिल्लीची झाली होती आता. आणि तिने लव्ह मॅरेज केलं. हरियाणाचा मुलगा होता. सो 2 बहिणी आहेत त्या. आणि ते लोक असं फिरायला वगैरे जातात, इकडे तिकडे फिरत असतात मस्तपैकी. सो नवीन नवीन लग्न झालेलं, पण आता ही मराठी असल्यामुळे काय होतं, तिची सासूला ती आवडत नाही. ती बोलते की बाबा ही पोरगी आम्हाला नको आहे, आम्हाला आमच्या कम्युनिटीची मुलगी जर राहिली असती तर तिने सगळं घर वगैरे सांभाळून घेतलं असतं, सगळं छान ठेवलं असतं. सो हिला ते लोक असं चांगलं ट्रीट नव्हते करत. आणि मग ही काय करायची, घरी सांगायची प्रत्येक गोष्ट अच्छा. की मला ना असं होतंय, मला ना काय करायचं. तिच्या आई बोल, तू केलं, आमचा काय संबंध, तुला कोण सांगितलं होतं लग्न करायला, आम्ही करून दिलं आता लग्न तुझं. आमची पळून पळून गेली असती, मग घरचे टॉर्चर एकदम करायला लागले तिला. सो आता काय करणार ती बिचारी. सो मग ती काय बोलली, मी माहेरी जाते थोडे दिवस, हा ट्रॉमामधून मी जरा घरी जाते. नवरा होता सपोर्टिव्ह त्याचा, फक्त तिला सासू सासरे आणि त्याची आजी सासू वगैरे सगळे त्यांचं लयच मोठं खानदान असतं बाई. सो ते सगळे लोक टॉर्चर करत होते तिला, लाईक भांडेच घासायला देतील, खूपच काम करायला लावतील, एवढ्या लोकांचे कपडे धुवायचे हाताने, मशीन लावायचं नाही, ठीक आहे. असं फुल एकदम टॉर्चर चाललंय. IT कंपनीत कामाला आहे पोरगी आहे, एवढं टॉर्चर. सो मग ती घरी आल्यानंतर आली वगैरे शांतपणे, तिच्या घरी राहिली. मला वगैरे फोन केला की बाई भेटायचं का. म्हटलं बाई नाही जमू शकत आपलं, नंतर बघू आपण. बाहेर होती मी. सो काय झालं, हे लोक फॅमिली ट्रिपला गेले. ती, तिची बहीण, तिचे आई वडील, ठीक आहे, गेले ट्रिपला. उज्जैनच्या इथे जाणार होते ते लोक ट्रिपला. सो माझ्याकडून इन्फॉर्मेशन घेऊन वगैरे गेले भाई. मला काय माहिती हे लोक रात्री यांची गाडी खराब होईल आणि कुठेतरी मध्येच बंद पडेल वगैरे. सो ते उतरले वगैरे आणि ही पोरगी ना अचानक 2 मिनटासाठी गायब झाली. मॅरिड होती ती, ठीक आहे. ती 2 मिनटासाठी गायब झाली. आणि शोधतात रात्र झाली एकदम. कसं तरी मेकॅनिकला फोन करून ते कसं तरी मॅनेज केलं त्यांनी. आणि आली ती लगेच स्वतःहूनच. आणि आली आणि विचित्र वागायला लागली, थोडंसं झटके विटके मारणं असं थोडंसं, ठीक आहे. तिची आई पण बोलली की काय चाललंय, मिडी रात्र आहे, त्यांनी लक्ष नाही दिलं एवढं. गेले वगैरे. उज्जैनला पोचल्यानंतर मंदिरात गेलीच नाही ती. मग कुठे गेली? ती बोलली मी बाहेर थांबते, मला नाही जायचं आतमध्ये, माझ्या उलटीसारखं होतंय, माझ्या पोटातच दुखतंय. आतच जात नव्हती आणि रडायला लागली एकदम. सो ते लोकांना वाटलं की बाई असेल तिची तब्येत खराब असेल, मानसिक स्थितीतून ती जाते मे बी, फॅमिली ट्रॉमामुळे तिच्या, त्यामुळे काही झालं असेल, नको आपण तिला हे करायला, हेवी एनर्जीज असतात. सो घरी घेऊन आली रिटर्न. ते लोक दर्शन बिर्शन करून तिला घरी घेऊन आले. घरी गेल्यानंतर ती सासरी गेली. सगळं नॉर्मल होतं तोपर्यंत. सासरी गेल्यानंतर ना तिचं वेट जे आहे ते कमी व्हायला लागलं. अच्छा. हां, लोकांना वाटलं टेन्शन घेते, आजारपण वगैरे. जेवायची बंद झाली, शांत बसून राहायची एकदम अशी. तिची सासू पण तिला ओरडायला लागली, काय असं करते तसं करते. एक शब्द नाही उलटून बोलते ती पोरगी, एकदम सायलेंट ती कोपऱ्यात बसून राहते, कामं वगैरे करते, सायलेंट बसून राहते. तिच्या नवऱ्यानेही नोटीस केलं की बाई काहीतरी झालंय का, घरचे मला जास्तच त्रास देत असतील तुला, तर आपण वेगळं वगैरे राहू, असं तसं. बिकॉज एवढं एक्स्ट्रीम झाल्यानंतर कोण काहीतरी ॲक्शन घेतीलच. सो फॅमिली मीटिंग बसली त्यांची की तिच्या पण घरच्यांना बोलवा. लगेच त्याच्या फॅमिलीवाले अगेन्स्ट झाले की आमच्या पोरीला कसं काय, आमच्या पोराला बाहेर काढायचं आहे म्हणून तुमची मुलगी नाटकं करते, आमच्या मुलाला काबीज करून घ्यायचं आहे तिला, असं तसं. दोन्ही मीटिंग्स चालल्या बरं का फॅमिलीवाल्यांच्या. ती पोरगी इथं कोपऱ्यात बसली आहे, ते वर्ग तिथं बसलं आहे. सो अचानक ती उठली आणि तिने तिच्या सासूचा गळा आवळला इन फ्रंट ऑफ एव्हरीवन. आणि शूट केलेला व्हिडिओ लिटरली हा. सो गळा आवडला तिने आणि ती घोगऱ्या आवाजात बोलली, मार डालूंगी तुझे. बाई म्हटलं काय चाललंय हे. आणि पडली ती खाली. सगळे शॉक की हिला काय झालं. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, सगळं प्रोसेस केल्या, सलाईन लावलंय, काय काय केलंय, पण तिचं तरी वजन कमी होत आहे, तिची स्किन ब्लॅक होत चाललेली आहे, तिचे दात पिवळे पडत चालले, काळे पडत चाललेत, नखं तिची काळी पडत चालली आहेत लिटरली. इट्स लाईक अ डेड बॉडी सारखी.
एवढी जाडी पोरगी अचानक तुम्हाला असं सापळा दिसायला लागली लिटरली. सो त्यांचा गुरुजींना फोन आलेला माझ्या की अब क्या करना है, बिकॉज माझ्या थ्रूच ते उज्जैनला गेलेले. त्याच्यानंतर असं सगळं झालं. त्यांनी विचारलं की आम्हाला वेगळा काहीतरी वाटतंय, बिकॉज तिचं वागणं वेगळं आहे आणि तिचं आतून पोखरली जाते मे बी ती. सो आपण काही पूजा वगैरे करू शकतो का तिच्यासाठी, महामृत्युंजय जाप करू शकतो का तिच्यासाठी. म्हटलं मी ठीक आहे, तुम्ही एकदा विचारा गुरुजींनाच असं. तर त्यांना फोन आलेला. ते म्हणे की ठीक आहे, मी ट्राय करून बघतो. सो त्यांना पण पॉसिबल नाही झालं. आणि मग ती केस ना दुसऱ्यांना मी सांगितली, दुसऱ्या एका व्यक्तीला, की बाबा असं काहीतरी प्रॉब्लेम आहे, एकदा तू बघ ना. त्याच्यानंतर जेव्हा तिला नेलं गेलं, त्यांनी सांगितलं की मला ती माझ्यासमोर पाहिजे. आणि सुरू झाला प्रोसेस. ते हवन वगैरे जे काय असतं, तांत्रिक पद्धतीचं हवन होतं ते, बिकॉज त्या माणसाला काहीतरी सेन्स झालेलं. सो अचानकपणे ना ती उठून बसली. इन लाईक बिटवीन यज्ञ चालू आहे, ती उठून बसते आणि ती बोलते, कशाला करतोयस तू हे सगळं, मी नाही सोडणार हिला. बापरे. म्हटलं हे मी कोपऱ्यात. देवलाय की अरे मी नाही सोडणार तिला, काय गरज नाही तिला सोडायची, कशाला आली ती आमच्याकडे, ती छान दिसते, मला पाहिजे ती, मला नाही माहिती पण मी सोडणारच नाही तिला. ठीक आहे, ते झालं. त्याच्यानंतर मग परत बेशुद्ध पडली. परत त्याचं आहुती देणं चालू होतं सगळं. त्याने काय मारलं बिरलं तिच्यावर, पाणी बिनी फेकतो आपण, ते सगळं केलं. त्याच्यानंतर परत उठली. मी पण नाही सोडणार तिला. दिस इज द सेकंड व्हॉइस. पहिला व्हॉइस डिफरंट होता, हा व्हॉइस डिफरंट होता की मी पण नाही सोडणार तिला, मला ती खूप आवडली आहे. लाईक ठीक आहे, हे काय चाललंय, मे बी तिला भूतबाधा झाली, काहीतरी झालंय. सो परत चालू केलं एकदम सगळं प्रोसेस चालू आहे. भाई 1.5 तास झालेलं आहे त्या प्रोसेसमध्ये. ती पोरगी बेशुद्धच आहे अजून. सो तिसरा प्रहर चालू झाला. तिसरा म्हणजे 4 प्रहरची पूजा असते ती टोटल. तिसरा प्रहर सुरू झाला आणि अचानक परत ती उठली आणि ती नाचायला लागली, डान्स करायला लागली. म्हणजे विचित्र पद्धतीने असं डान्स करतो आपण तसा वाला. म्हणलं ही काय होते, झटके बिटके मारते असे काहीतरी वेगळेच, बॉडी वाकडी तिकडी करते ती लिटरली एकदम अशी, जसं काही खूपच एनर्जी आहे हिच्यामध्ये. सो नंतरचा माणूस बोलला, हो गया मेरा, मैं नहीं छोड़ने वाला इसको अभी. म्हटलं दिस इज द थर्ड वॉइस. ये 3 लोगों का वॉइस एक इसमें से कैसे आ रहा. सो आम्ही सगळे शॉक, जो पूजा करतो तो माणूस शॉक, काय चाललंय हे. सो त्याने तो बसला शांतपणे. नंतर तिसऱ्या प्रहरानंतर जो शेवटचा प्रहर सुरू होतो तेव्हा त्याने विचारलं की प्रत्येकाची डिमांड काय. त्याने आम्हाला सांगितलं. ती बेशुद्ध अवस्थेत परत गेली. त्याच्यानंतर त्याने आम्हाला सांगितलं की 3 लोक आहेत टोटल, आणि हे तिघं तिला मेंटली टॉर्चर करतायत, प्लस तिचा होतोय कंटिन्युअसली. त्यामुळे तिची बॉडी अशी वीक होत चालली आहे आणि ते तिला मरेपर्यंत नाही सोडणार. असं तुम्हाला, आणि ते रिव्हर्स नाही जात आहेत. सो तुम्हाला काहीतरी करावं लागणार आहे. सो त्यांना डिमांड विचारली त्यांची की तुमची डिमांड काय वगैरे वगैरे. सो ते घोगऱ्या आवाजात परत तिच्या बॉडीतून बोलतायत की आम्ही नाही सोडणार हिला, आम्हाला पाहिजे ही, आम्ही अजिबातच नाही सोडणार, तेव्हा मला काही पण द्या, पण आम्हाला ही पोरगी खूप आवडली आहे. जर तुम्हाला काय करायचं असेल तर हिच्या बदल्यात आम्हाला एखादी मुलगी अवेलेबल करा, मगच आम्ही हिला सोडू. बापरे. क्लिअर डिमांड, तुम्ही काही करा आम्ही जाणार नाही. सो खूप विचित्र होतं ते पिशाच्च होते ते सगळे. द्यायला की मुक्ती पण नाही मिळू शकत, बिकॉज ते अडकले, त्यांच्या बॉडीज नाही आहेत आपल्याकडे, काहीच नाही आहे आपल्याकडे. सो एंड ऑफ द डे हे सगळं प्रोसेस झाले, खूप पूजा केल्या आम्ही. ठीक आहे, एंड ऑफ द डे असं झालं की ते जातच नव्हते. 2 लोक कसे तरी काढले. ठीक आहे, त्या प्रोसेस करून त्यांच्या फॅमिली थ्रू कॉन्टॅक्ट करून इकडे तिकडे जाऊन त्यांच्या घरचे आले. ते समोर माफी मागतायत की भाई तू प्लीज त्या मुलीला सोडून दे, असं करत. तिसऱ्याचं कोणच नव्हतं फॅमिलीमध्ये, तो सोडायलाच रेडी नव्हता तिला. सो काय झालं की त्याचं तेच होतं की भाई मलाही पाहिजे, तुला काय करायचं कर. नवरा बिवरा गायब, पोरीचा कोण नाही, तिच्या गरजेत सफर करतायत. शेवटी असं झालं की तिला सोडतो, पण दुसरी मुलगी आम्हाला द्या. आणि ती डिमांड ऐकली.
ती मुलगी स्वतः बोलली की मला नाही राहायचं आहे, मी जाते, तू मुलीला घेऊन जा. तिची बहीण जी होती बापरे. की दीदीला सोडा, मी जाते. आम्ही फुल शॉकमध्ये की हे कसं करणार आता, काय प्रोसेस आहे, ती जगेल का मरेल हेच नाही माहिती आहे. पण जरी ती मेली तरी आत्मा तिचा बंदिस्त राहणार आहे, मग काय करणार. सो मग हिला सांगितलं की बाई ठीक आहे, तुझी शेवटची इच्छा आहे का ही, तू खरंच शॉर आहे की तुला जायचं आहे. बोलली हा मला जायचं आहे. गेली ती. बहीण गेली. घरच्यांनी सोडलं तिला की जा. नंतर आम्हाला कळलं की त्यांची बायोलॉजिकल डॉटर नव्हती, ती अडॉप्टेड होती. म्हणून देवाला की जा. बापरे. आणि विदिन अ सेकंड ती पोरगी गायब झाली आहे आमच्या डोळ्यासमोर. गायब झाली. गायब झाली म्हणजे जे अशी आता आहे. पळून गेली डायरेक्टली. जसं ती बोलली की ठीक आहे मी जाते, तशी ती उठून पळून गेली डायरेक्ट. ती दिसलीच नाही, अजून पण नाही दिसली, त्यानंतर कधीच नाही. कधीच नाही दिसली. बापरे. पण हां, तिची जी फॅमिली आहे दे आर हॅपी. त्यांना काही फरक नाही पडलेला आहे की दुःखच आहे का काय, काहीच नाही त्यांना. हां, ती जी मुलगी होती ती रिकव्हरी झाली आता तिची, पण हां तिचे लग्न वगैरे मोडले तर ती घरात बसून आहे आता. बट तरी काहीच फरक नाही पडत आहे कोणाला. सो असेही सिनॅरिओज आहेत. बापरे. पण थँक्यू सो मच विद्या. खूप भारी स्टोरीज होते. येस. स्पेशली ते हॉस्पिटलवाली. कारण तू नोटीस करशील की हॉस्पिटल एक खूप वेगळी जागा आहे. म्हणजे हॉस्पिटलनी मंदिरापेक्षा जास्त प्रेयर्स बघितलेत हॉस्पिटल्समध्ये अनेक लोकांचे जन्म होतात, खूप लोकांचा मृत्यू होतो. म्हणजे त्यांनी खूप काय बघतो तो ह्युमन इमोशन्स एकदम मॅक्स लेवलवर तिथे लोकांचे असतात आणि ते व्हायब्रेशन्स असतात तिथे. आणि यू वॉन्ट इवन बिलीव्ह की मी जे आता राहते माझ्या समोर मेटर्निटी हॉस्पिटल आहे बाई. बापरे. तिथे पण सेम सिनॅरिओ आहे. हां, सगळ्या हॉस्पिटल्समध्ये असतात. आणि तिकडचे जे स्टाफ असतात ना, तेही बोलतात की त्यांना खूप काही गोष्टी जाणवतात. त्यांना माहिती आहे सगळं. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.